मी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आली आणि खतरनाक रेसिपी आहे ही. हे आहेत म्हणजे आपले अनानस. सूर्यफुलासारखे दिसत असले तरी अनानसाचे काप आहेत आणि त्याला मी फ्राय करून खाल्लेले आहे. ही रेसिपी सारखी माझ्या फीडवरती येत होती इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना. तर म्हटलं मी एकदा तरी अनानस मस्त म्हणजे हे असे ट्राय करून राहीन आणि एकदा तरी खाऊन बघायचे की कसे लागतात अनानस. आणि खरोखर खाल्ल्यानं पहिल्याच बाईटमध्ये अंगात एक अशी शिरशिरी उठली. म्हणजे इतकं खतरनाक आहे ना टेस्टला, मी काय सांगू तुम्हाला. आंबट गोड तिखट असं खतरनाक कॉम्बिनेशन आहे की मी प्रेमातच पडले याच्या. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ही रेसिपी आहे अनानसाची. अनानस व्यवस्थित मी कापून घेऊन आले होते मार्केटमधनंच आणताना. त्याच्यासाठी बघा अनानस कापून आणल्यानंतर पातळ पातळ स्लाइस करून आणायचं, जास्त जाडसर नाही. त्यामध्ये मी हा मसाला घेतलेला आहे. इथं पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतो. थोडंसं मीठ, थोडी हळद आणि थोडंसं लिंबू घालायचं. लिंबू नाही घातलं तरी चालेल पण घाला, मी सांगेन, कारण का त्याच्याने एक मस्त असा टँगी फ्लेवर येतो. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे अर्धा चमचा इतकं छोटं चमच, आणि एक पातळ अशी पेस्ट करून घ्यायची. व्यवस्थित अशी पेस्ट करून झाली ना की आपण मच्छीला कसा सगळ्या बाजूनी व्यवस्थित मसाला कोट करून घेतो तसा मस्त मसाला मी त्याला लावून घेतला. 5 मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवलं आहे. तवा घेतला, तवा चांगला असा तापला, त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतकं छान दिसतंय ना, असं सूर्यफुलासारखे दिसतात. आता बघा माझा तवा पण एकीकडे तापून झालेला आहे, बटर घातलेलं आहे. तुम्ही तेल तूप काहीही घाला तुमच्या आवडीनुसार. तव्यावरती मस्तपैकी हे अनारस एक 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 ठेवा व्यवस्थित डिझाईनमध्ये. बघा किती छान असे सूर्यफुलासारखे दिसत आहेत. आणि अलगद मीडियम गॅसवरती त्यांना छान एक साईडने फ्राय होऊ द्या, मग दुसऱ्या बाजूने पलटा. आपण मच्छी जशी फ्राय करतो तशीच फिशसारखीच त्याला अलगद फ्राय करायचं. खूप डेलिकेटेड असतात त्याच्यामुळे खूप प्रेमाने सॉफ्ट हाताने त्यांना हँडल करा. पण खाल्लं ना तुम्ही एकदा की खरंच माझी आठवण काढाल आणि तुम्ही प्रेमात पडाल. म्हणजे ज्याला कोणाला आंबट गोड तिखट खायला आवडतं ना त्यांनी नक्की हे करून खाऊन बघा. म्हणजे ना असं एकदा तोंडात बाईट घातलं ना की असं वाटतं अरे बापरे खूप आंबट आहे, पण नंतर ना असं वाटतं की अरे अजून एक खावं अजून एक खावं. म्हणजे ते तोंडात ती टेस्ट जेव्हा रेंगाळते ना तर अनारस ना असं वाटतं अजून थोडंसं असं तुम्ही मागाल. इतकं छान लागतं खायला आणि खरोखर खूप मस्त लागतं. आता हे बघा फ्राय करून झालेत. वरून हलकासा मी चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे आणि खायला रेडी आहे. तर चला पटापट बनवा आणि खा.